अशा पालकांना तुम्ही नक्की काय सांगाल आणि त्या बरोबरीनं जी मुलं या स्टेजमध्ये आहेत त्या मुलांना तुम्ही काय सांगाल? मुख्य म्हणजे मुलांना पहिलं, जी मुलं गे किंवा मुली लेस्बियन असतील त्या मुलींना मी पहिलं हे सांगेल की तुमच्या भावना किंवा तुमचं मन तुम्ही मोकळं करायला शिका. तुमच्या मित्रमैत्रिणींपाशी करा, तुमच्या पेरेंट्सपाशी शिका किंवा स्वतः कागदावर लिहून काढा, पण कुठलाही वेगळा मार्ग अवलंबू नका. आजकाल किती मुलांचं मी ऐकते की म्हणजे गे लेस्बियन इतर मुलं पण काही एवढ्या एवढ्या कारणाने डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्येला प्रवृत्त काय होतात. त्यामुळे म्हणून या मुलांना मुख्य म्हणजे माझं सांगणं, ही मुलं तशी नाही म्हटलं तरी पालकांना सांगायला थोडं घाबरतात. आता समीरनी जेवढं डेअरिंग केलं तेवढं अमितनी पण लवकर केलं नाही. समीरनी अमितला तयार केलं, त्यामुळे अमित पेरेंट्सला सांगू शकला. आणि खूप मुलं अशी असतात की नाही आहे बा आम्ही नाही पेरेंट्सना सांगू शकत, कारण त्यांच्या घरात, आमच्या घरात काही जण तर असे म्हणतात आमच्या घरात इतकं धार्मिक वातावरण आहे, आम्ही कल्पनाच करू शकत नाही, सांगूच शकत नाही, आम्हाला माहिती आहे आईवडिलांचं काय रिॲक्ट होतील असं. त्यामुळे माझं म्हणणं आहे की मुलांनी मुख्य म्हणजे शांतपणे कोणापाशी तरी मन मोकळं, कारण आपल्या भावना ज्या दबलेल्या असतात त्याच्यावर खूप अवलंबून, त्या भावना कुणापाशी तरी स्पष्टपणे बोलणं हे खूप गरज आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पेरेंट्सना व्यवस्थित शांतपणे सांगा. नक्कीच 101% तुमचे पेरेंट्स आज नाही उद्या समजावून घेतील याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला जर काही वाटलं तर आमच्या दोघांकडे आलं तर आम्ही नक्कीच तुमच्या पेरेंट्सना कशा पद्धतीने समजू, कारण आम्ही त्या अनुभवातून गेले. प्रत्यक्ष आपण कोणत्या गोष्टीचा अनुभवातून बाहेर पडणं हे खूप महत्त्वाचं असतं. आम्ही त्यावेळेस कसं वाटतंय काय वाटतं हे आम्ही अनुभवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही पालकांना म्हटलं तर आम्ही सहज समजू शकतो. त्यामुळे मुलांना माझी हीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही मन मोकळं करा, भावनांना वाट द्या. समीर अमितचं आज तुमच्यापुढे उत्तम उदाहरण आहे, छान उदाहरण आहे. आणि पेरेंट्सना सांगायचं तर माझ्या हातून ज्या चुका झाल्या त्या तुम्ही करू नका. मी पण काही गोष्टींनी समीरला मानसिक त्रास दिला, चल या ज्योतिषाकडे चल, या किंवा सायकोलॉजिस्टकडे चल, असं मी त्रास दिलेला आहे, मी कबूल करते आज. पण तो किंवा त्याला पटकीने एक्सेप्ट पण केलं नाही. तर म्हणून माझं पेरेंट्सना पण विनंती की तुमच्या मुलांना तुम्ही विश्वासात घ्या, समजावून घ्या, सांभाळून घेण्यापेक्षा समजावून घ्या. ते काय म्हणतात, त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या भावनांचा किती कोण मारा, आज विचार करा, त्यांच्या भावनांचा किती कोण मारा होत असेल. सोपं नाही हे, कारण पेरेंट्सना सोपं नाही म्हणण्यापेक्षा मी म्हणते मुलांना सोपं नाही. कारण आजकाल सगळीकडे म्हणजे इतर मुलं हे करत असतात, बोलत असतात, ही मुलगी मला आवडती, मुलगी, आणि अशा ह्याच्यात राहून आपल्या भावना आतल्या दाबणं हे सोपं नाही. त्यामुळे माझं मुख्य म्हणजे पालकांना सगळ्यांना हे आहे की या मुलांना तुम्ही नीट समजावून घ्या, ते काय म्हणतात ते नीट ऐका.